गुरुचरित्राचा 18वा अध्याय 21 दिवस श्रद्धेने वाचण्याचा संकल्प। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा आहे, म्हणून माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाबद्दल सांगणार आहे। अनेक दत्तभक्त हा अध्याय 21 दिवस श्रद्धेने वाचण्याचा संकल्प करतात आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून ही साधना करतात। गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो श्री गुरूंच्या कृपेचा, भक्तीचा आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारा आध्यात्मिक दीप आहे। म्हणूनच प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे। त्यापैकी 18व्या अध्यायाबद्दल अनेक भक्त विशेष श्रद्धा बाळगतात। जर तुम्ही हा 21 दिवसांचा संकल्प करणार असाल तर आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पद्धत सांगणार आहे। सर्वप्रथम संकल्प करण्याचा दिवस ठरवा। त्या दिवसापासून सलग 21 दिवस शक्यतो संध्याकाळच्या वेळी हा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा। संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही भक्ती, प्रार्थना आणि नामस्मरणासाठी अतिशय पवित्र मानली जाते। त्यामुळे शक्य असल्यास दररोज एकाच वेळी पारायण करा। संध्याकाळी प्रथम स्नान करावे। काही कारणाने स्नान करणे शक्य नसेल तर स्वच्छ वस्त्रे परिधान करून मन शांत करावे। देवघर स्वच्छ ठेवावे। श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवतेसमोर तुपाचा दिवा लावावा। अगरबत्ती किंवा उदबत्ती लावली तर वातावरण अधिक प्रसन्न होते। आता दोन्ही हात जोडून डोळे मिटा। मनातील सर्व चिंता काही क्षणासाठी गुरूंच्या चरणी अर्पण करा। तुमच्या मनात जी इच्छा असेल, जो संकल्प असेल किंवा ज्या अडचणीतून मार्ग मिळावा अशी प्रार्थना असेल, ती अत्यंत नम्रपणे गुरूंना सांगा। त्यानंतर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा काही वेळ जप करा। आता गुरुचरित्राचा 18वा अध्याय शांतपणे, घाई न करता आणि प्रत्येक शब्दाचा आदर ठेवून वाचा। पारायण करताना शक्यतो मध्येच उठू नका। मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका। त्या काही मिनिटांत फक्त गुरुचरित्र आणि गुरूंचे स्मरण एवढेच मनात ठेवा। अध्याय पूर्ण झाल्यावर गुरूंना मनापासून नमस्कार करा। आपल्या घरी जे अन्न तयार असेल त्यातील भाजी, पोळी किंवा साधा नैवेद्य प्रथम गुरूंना अर्पण करा। त्यानंतरच कुटुंबासह अन्न ग्रहण करा। हा क्रम शक्यतो सर्व 21 दिवस पाळण्याचा प्रयत्न करा। या 21 दिवसात शक्य तितके चांगले विचार ठेवावेत। कोणालाही दुखवू नये। खोटे बोलणे, वादविवाद, कटू शब्द आणि राग यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण पारायण म्हणजे फक्त अध्याय वाचणे नसून आपल्या मनालाही शुद्ध करण्याची साधना आहे। अनेक भक्त सांगतात की या साधनेमुळे त्यांना मनशांती मिळाली, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले आणि गुरूंवरील विश्वास अधिक दृढ झाला। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सातत्य हेच या साधनेचे खरे बळ आहे। 21व्या दिवशी नेहमीप्रमाणे स्नान करून तुपाचा दिवा लावून आणि प्रार्थना करून 18वा अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचा। पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार शिरा, खीर किंवा इतर गोडधोड नैवेद्य अर्पण करा। गुरूंचे आभार माना आणि अशी प्रार्थना करा, हे श्री दत्तगुरु, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या। मला सद्बुद्धी, सदाचार
आणि तुमच्या नामात राहण्याची शक्ती द्या. मित्रांनो, श्रद्धा ही व्यवहाराला पर्याय नसून जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. म्हणून हा संकल्प मनापासून करा, सातत्य ठेवा आणि गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा. जर तुम्हीही आजपासून गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचे 21 दिवस पारायण करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.